ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक नववा गुणरूप नाम समास दुसरा ब्रह्म निरूपण नाम श्रीराम समर्थ। जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे स्वरूपती असतची असे सर्व काळ। जे सकळामध्ये सार मिथ्या नव्हे ते साचार जे का नित्य निरंतर संचले असे ते भगवंताचे निजरूप त्यासी बोलिजे स्वरूप याही वेगळी अप्रूप नामे तयाची त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत परी ते स्वरूप नामातीत असतची असे दृश्य सबाह्य संचले परी ते विश्वास चोरले जवळची नाहीसे झाले असतची कैसे ऐसा ऐकोनिया देव उठे दृष्टीचा भाव पाहो जाता दिशे सर्व दृश्यची अवघे दृष्टीचा विषयो दृश्य तोची झाली या असा दृश्य तेने दृष्टी पावे संतोष परी ते देखणे नव्हे दृष्टीस दिसे ते नासे येत दिशेई श्रुती असे म्हणून जे दृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे स्वरूपे ते निराभास आणि दृश्य भासले साभास भासास बोलिला नास वेदांत शास्त्री आणि पाहता दृश्याची भासे वस्तू दृश्या वेगळी असे स्वानुभव पाहता दिशे दृश्यास बाह्य जे निरभास निर्गुण त्याची काय सांगावे खून परी ते स्वरूप जाण सन्निधची असे जैसा आकाशी भासला भास आणि सकळामध्ये आकाश तैसा जाणीजे जगदीश सबाह्य अभ्यंतरी उदकामध्ये परी भिजेना पृथ्वीमध्ये परी झिजेना वन्नीमध्ये परी सिजेना स्वरूप देवाचे ते रेंद्यामध्ये परी बुडेना ते वायूमध्ये परी उडेना सुवर्ण असी परी घडेना सुवर्णा सारखे ऐसे दे संचले सर्वदा परी ते आकळेना कदा अभेदा मजी वाढवी भेदा ते हे अहंता तिच्या स्वरूपाची खून सांगू काही ओळखन अहंतेचे निरूपण सावध ऐका जे स्वरूपाकडे पावे अनुभवासवे जे पावे अनुभवाचे शब्द आगवे बोलून दावी म्हणे आता मीच स्वरूप म्हणे मी आता मीच स्वरूप तेची अहंतेचे रूप निराकारी आपोआप वेगळे पडे स्वये मीच आहे ब्रह्म ऐसे अहंतेचा भ्रम ऐसिया सूक्ष्मी असूक्ष्म पाहता दिसे कल्पना आकळी हेत वस्तू कल्पनातीत म्हणून नाकळे अंत अनंताचा अन्वय आणि व्यतिरेक हा शब्दभेद कोणी एक निशब्दाचा अंतर्विवेक शोधला पाहिजे आधी घे जे वाच्यांश मग ओळखी जे लक्षांश लक्षांशी पाहता वाच्यांश असेल कैसा सरळ ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम शोधिता लक्षांशाचे वर्म वाच्यांश नशे सर्व विमळ दोन्ही पक्ष वाच्यांशी आटती प्रत्यक्ष लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात घडे हे लक्षांश अनुभवणे येते नाही वाच्यांश बोलणे मुख्य अनुभवाचे खुणे वाचारांभ कैसा परी परापच्यंती मध्यमा वैखरी जेथे ओसरती चारी तेथे शब्द कळा कुसरी कोण काज शब्द बोलिता सवेचे नासे तेथे शाश्वतता खोटे असे प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पहा शब्द प्रत्यक्ष नाशिवंत म्हणून घडे पक्षपात सर्व विमळ ऐसा हेत अनुभवही नाही एक अनुभव ऐक अनुभवाचे लक्षण अनुभव म्हणजे अनन्य जाण ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे अनन्य म्हणजे अन्य नसे आत्मनिवेदन जैसे संगभंगे असते असे आत्मा आत्मपणे आत्म्यास नाही आत्मपण हे चिनी संघाचे लक्षण हे वाच्यांशी बोलले जाण कळावया कारणे
एरवी व लक्षांश दो वाच्यांश सांगिजेल हे घडे कैसे वाक्य विवरणे अपैसे कळू लागे करावे तत्व विवरण शोधावे ब्रह्म निर्गुण पाहावे आपणास आपण म्हणजे कळे हे न बोलताच विवर्जे विवरून पाहिजे मग अबोलण्याची साजे महापुरुषी शब्दची निशब्द होती श्रुती नेती मनती हेतो आली आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता प्रचित आली अनुमान हा तो प्रत्यक्ष दुराभिमान तरी आता मी अज्ञान मज काही न कळे मी लटका माझे बोलणे लटके मी लटका माझे चालणे लटके मी माझे अवघेची लटके कल्पनिक मज मुळीच नाही ठाव माझे बोलणे अवघेच वाव हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटकी प्रकृती आणि पुरुष या दोन्हीचे जेथे निरास तेथे मीपणा विशेष हे केवी घडे जेथे सर्वही अशेष झाले तेथे विशेष कैसे आले मी मौनी म्हणता भंगले मौन्य जैसे आता मौन्य न भंगावे करून काहीच न करावे असून निशेष असावे नसावे विवेक बळे इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ।